बऱ्याचदा आपण ऐकतो की एखाद्या कंपनीचा IPO येतोय किंवा टाटा ग्रुपच्या एका कंपनीचा IPO येतोय किंवा बऱ्याचदा आपण हे पण ऐकतो की या कंपनीचा IPO येतोय, तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही. आता इन्व्हेस्ट करणं तर दूरचा प्रश्न राहिला. सगळ्यात पहिले हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हे नेमकं IPO म्हणजे असतं तरी काय. तर या IPOलाच आपण एक डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की IPOची प्रोसेस नक्की काय असते. सोबतच IPOमध्ये शेअर्सची अलॉटमेंट कशी होते आणि IPOमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळतील. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा, सोपेशी आपण काही एक्झाम्पल्स घेऊया 2-3 IPOsचे, जेणेकरून तुम्हाला एक डिटेल आयडिया येईल की नक्की IPOची प्रोसेस कशी असते. तर आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया डीमार्टचं. डीमार्ट ही एक सुपरमार्केट चेन आहे आणि बऱ्याचशा मेट्रो सिटीजमध्ये आणि आता नॉन मेट्रोमध्ये सुद्धा हळूहळू वाढायला लागली आहे आणि नाव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. तर ह्या ज्या कंपनीचा IPO आला होता तो 2017मध्ये आला होता. तर हे IPO म्हणजे काय असतं, तर IPOचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजेच काय की जी कंपनी पहिल्यांदा स्टॉक मार्केटमधून पैसा उचलते त्या प्रोसेसला IPO म्हणतात. म्हणजे उद्या जाऊन तुमची कंपनी स्टॉक मार्केटमधून पहिल्यांदा पैसा उचलेल तर त्या प्रोसेसला IPO म्हणतात. आणि जर एखादी कंपनी स्टॉक मार्केटमधून दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा पैसा इन्व्हेस्ट करेल तर त्याला FPO म्हणतात, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. पहिल्यांदा जेव्हा रेज करेल त्याला म्हणतात IPO, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा त्यानंतर कितीदा करेल तर त्याला FPO म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतात. आता डीमार्ट नावाची जी कंपनी आहे तिच्या पॅरेंट कंपनीचं नाव आहे अव्हेन्यू सुपरमार्ट्स. तर अव्हेन्यू सुपरमार्टने 2017पर्यंत स्टॉक मार्केटमधून पैसा उचलला नव्हता. अल्टिमेटली काय, स्टॉक मार्केट एक प्लॅटफॉर्म आहे जिथे एखादी कंपनी येऊन लोकांकडून म्हणजे तुमच्या माझ्याकडून पैसा रेज करते, पैसा उचलते आणि बदल्यात आपल्याला शेअर्स मिळतात. मग काय आहे की जर ती कंपनी लाँग टर्ममध्ये चांगली परफॉर्म करेल तर त्या शेअरची प्राईस वाढेल आणि जर तसं होत नाही, म्हणजे जर बिझनेस चांगला परफॉर्म करत नाही तर शेअरची प्राईस डाऊन जाईल. सोपंसं कॅल्क्युलेशन. तर इथे तुम्ही बघू शकता की डीमार्टचा जो IPO आला होता तो 8 मार्च ते 10 मार्च 2017 याच्यामध्ये आला होता. म्हणजे 8 मार्च, 9 मार्च आणि 10 मार्च. तर कुठलाही IPO जेव्हा येतो तेव्हा तो जनरली 3 ते 7 दिवसांसाठी खुला राहतो. आता सगळ्यात आधी हे पण समजून घेऊया की IPOची ॲक्च्युली प्रोसेस तरी कशी असते. तर बघा, आता समजा अव्हेन्यू सुपरमार्ट नावाची कंपनी आहे डीमार्ट. हिला 2017मध्ये पैशांची गरज होती आपला बिझनेस वाढवण्यासाठी. कारण यांची जी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे ती खूप सिम्पल आहे की जिथे आम्ही सुपरमार्केट सुरू करू ती आमची स्वतःची प्रॉपर्टी राहील. ती जागा ते खरेदी करतात, ते लीजवर किंवा भाड्याने घेत नाहीत. तुम्ही जर बाकी सुपर चेन बघितल्या, जसं म्हणजे बिग बाजार तर आता नाही झालं, पण बिग बाजार झालं किंवा रिलायन्स रिटेल झालं, तर हे जागा लीजवर घेतात, भाड्याने घेतात आणि मग तिथे आपलं सुपरमार्केट चेन सुरू करतात. पण तिथे काय आहे की प्रॉफिट मार्जिन एवढं स्ट्रॉंग नसतात. कारण काय की तुम्हाला दर महिन्याला तिथलं भाडं भरायचं आहे, बाकी खर्च तर आहेच आहे. इथे काय आहे की डीमार्टची स्ट्रॅटेजी अशी आहे की जी जागा आहे ती आम्ही पहिले खरेदी करू. तेही जनरली बघतात की जे सिटीचा जो आउटर पार्ट आहे, ज्याला आउटस्कर्ट्स म्हणतात, तिथे ते जागा खरेदी करतात जेणेकरून जागा थोडी स्वस्तात त्यांना मिळेल आणि तिथे मग ते त्यांची सुपरमार्केट चेन भविष्यात सुरू करतात आणि मग रेंटचं टेन्शन राहत नाही आणि मग प्रॉफिट मार्जिनही वाढतात. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सगळ्यात मोठी जी सुपर चेन आहे, सुपरमार्केट चेन भारतामध्ये, ती आहे रिलायन्स रिटेल. रिलायन्स रिटेलची प्रॉफिट मार्जिन आहे 3% आणि अव्हेन्यू सुपरमार्टची जी प्रॉफिट मार्जिन आहे ती आहे 8 ते 9%. एवढा फरक पडतो जर प्रॉपर्टी तुमची स्वतःची असेल तर. अजूनही बाकी बिझनेस सिक्रेट्स आहेत डीमार्टचे, पण तो आजचा टॉपिक नाही आहे, त्यामुळे मी त्यामध्ये आज डिटेलमध्ये जाणार नाही. तर जेव्हा अव्हेन्यू सुपरमार्टला कळलं की त्यांना पैशांची गरज आहे आणि स्टॉक मार्केटमधून ते पैसा उचलू शकतात, तर सगळ्यात आधी काय करतात की ते सेबीकडे जातात. आता जनरली काय असतं की स्टॉक मार्केटचा एक रेग्युलेटर असतो. जसं बँक्स आहेत भारतामध्ये, खूप साऱ्या बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, सरकारी बँक्स आहेत आणि या बँक्सचा जो रेग्युलेटर आहे तो आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे बँकांनी गडबड केली तर RBI त्याच्यावर ॲक्शन घेईल आणि हे मेक शुअर करेल की कुठला स्कॅम नको व्हायला. आता होतात ती गोष्ट वेगळी आहे, पण रेग्युलेटरचं काम आहे की जो एक सामान्य इन्व्हेस्टर आहे त्याला नुकसान नाही झालं पाहिजे. कुठला जो खाताधारक आहे ज्याने सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे टाकलेत त्याचं नुकसान नको व्हायला आणि त्याची काळजी घेणं हे RBIचं काम आहे. तशाच प्रकारे जे लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांची काळजी घेणं हे सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचं काम आहे. तर सेबीचं काम काय की जे सिक्युरिटीज मार्केट आहे, म्हणजे स्टॉक मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवणं, देखरेख करणं, जेणेकरून कोणी स्कॅम करणार नाही, एका सामान्य इन्व्हेस्टरला नुकसान होणार नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं त्यांचं काम असतं. आता बऱ्याचदा काय की पास्टमध्ये असं झालं आहे, मागे असं झालं आहे की फ्रॉड कंपनी आल्यात, त्यांनी लोकांकडून पैसा उचलला आणि गायब झाले. त्यामुळे सेबीचं मेन काम हे पण आहे की ज्या कंपनीला
पैसा उचलायचा आहे मार्केटमधून, त्यांची डिटेल चौकशी करायची, पूर्ण ड्यू डिलिजन्स करायचा, सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि त्यानंतरच त्यांना परवानगी द्यायची. जर सेबीने एखाद्या कंपनीला परवानगी दिली नाही इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमधून पैसा उचलण्याची, तर ती कंपनी त्यांचा IPO आणू शकत नाही. त्यामुळे त्यांचा पहिला टास्क आहे की सेबीकडून परवानगी घेणं IPOसाठी. आता जनरली काय होतं की सेबी काय करते की सेबी सगळी डिटेल मागते कंपनीजला, की जसं अव्हेन्यू सुपरमार्टचा IPO आला तर त्यांनी अव्हेन्यू सुपरमार्टला सांगितलं की मला तुमचे, म्हणजे त्यांचा एक फॉर्मॅट आहे ॲक्च्युली, तो त्यांना फॉलो करावा लागतो सगळ्या कंपनीजला. तर त्यामध्ये असं आहे की कंपनीचे जे फायनान्शियल डिटेल्स आहेत, म्हणजे तुमचा मागच्या वर्ष जे काही 5-6 वर्ष असतील त्यामध्ये काय रेव्हेन्यू तुमचा होता, प्रॉफिट किती होता तुमचा, त्यानंतर तुमच्या मॅनेजमेंटमध्ये कोण कोण आहे, त्यांच्यावर कुठले चार्जेस आहेत का, लिगल चार्जेस किंवा कोर्टात कुठल्या केसेस चालू आहे का, ते सुद्धा डिटेल असतात एकदम डिटेलमध्ये. ते कुठे राहतात, त्यानंतर कंपनीचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह आहेत, अपसाईड कुठे कुठे आहे, एकदम छोटे छोटे जे रिस्क आहेत ते फॅक्टरसुद्धा त्यांना कंपनीच्या सेबीकडे सबमिट कराव्या लागतात. तर जी कुठली कंपनी आहे जिला IPOसाठी परमिशन घ्यायची आहे, त्यांना एक DRHP फिल करावा लागतो, DRHP सबमिट करावा लागतो. DRHP म्हणजे काय, त्याला म्हणतात ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. DRHP म्हणजे तुमच्या कंपनीची सगळी डिटेल्स, फायनान्शियल्स, मॅनेजमेंट डिटेल्स, अजून काय रिस्क रिवॉर्ड जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी DRHPमध्ये सबमिट कराव्या लागतात. आता जी DRHP आहे ती नक्की कशी बनवायची, त्याचं एक्सपर्टीज कंपनीजकडे नसतं, ते असतं इन्व्हेस्टमेंट बँक्सकडे. तर हे जे इन्व्हेस्टमेंट बँक्स असतात यांचं काम हे असतं की कंपनीजला मदत करायची पैसा उचलण्यासाठी स्टॉक मार्केटमधून वगैरे, आणि सोबतच मर्जर ॲक्विजिशन हे बाकी कामंसुद्धा ते करतात इन्व्हेस्टमेंट बँक्स. तर ज्याही कंपनीला IPO आणायचा आहे सगळ्यात पहिले ते इन्व्हेस्टमेंट बँकला हायर करतात, त्यांच्या मदतीने पूर्ण DRHP बनवतात आणि तो DRHP सेबीकडे सबमिट करतात. आता DRHP म्हणजे सगळे डिटेल्स सेबीकडे आले की सेबीचे ऑफिसर्स काय करतात, त्या सगळ्या गोष्टी चेक करतात की सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की नाही, कुठे कुठे रिस्क वाटते, कुठे कुठे प्रॉब्लेम वाटतो. जर त्यांना असं वाटलं की ठीक आहे अजून ॲडिशनल डिटेल्स पाहिजेत तर ते मागून घेतात आणि मग कंपनीला जी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन सेबीने मागितली आहे ती मग सबमिट करावी लागते. आणि मग बऱ्याचदा सेबीला असंही वाटतं की जी कंपनी IPO आणत आहे, आता बघा सगळी डिटेल DRHP सेबीकडे आल्यानंतर सेबीकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर त्या कंपनीच्या IPOला परवानगी द्यायची किंवा मग त्याला रिजेक्ट करायचं. तर परवानगी मिळाली तर ठीक आहे, कंपनीचा मार्ग मोकळा आहे, पण जर रिजेक्ट केलं तर मग त्या कंपनीला IPO आणता येणार नाही, त्यांना मग परत घरी जावं लागतं. आता काय की अव्हेन्यू सुपरमार्टचं असं झालं की त्यांना अप्रुव्हल मिळालं, परवानगी मिळाली सेबीकडून, आणि मग सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांना एक तारीख डिसाईड करावी लागते. जनरली कुठल्याही कंपनीचा जो IPO असतो तिथे होतं असं की कंपनी आपले जे शेअर्स आहेत ते डायरेक्ट इन्व्हेस्टर्सला विकते. तर आता डीमार्टने काय केलं की डीमार्टने 3 दिवस ठरवले की आता हे जे डायरेक्ट शेअर्स त्यांना विकायचे आहेत इन्व्हेस्टर्सला, त्यासाठी त्यांनी बिडिंग मागवली, म्हणजे ज्यांना ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी त्यांचा इंटरेस्ट दाखवावा 3 दिवसामध्ये. तर त्यांनी तारीख काय डिसाईड केली, 8 मार्च, 9 मार्च आणि 10 मार्च. सोबतच इथे काय की कुठली कंपनी जो IPO आणेल त्याची प्राईस ते स्वतःच डिसाईड करतात इन्व्हेस्टमेंट बँक्सला सोबत घेऊन. तर 2 प्रकारची प्राईस डिसाईड करतात, एक तर प्राईस सिंगल प्राईस असेल, फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी असेल ती 300 रुपये प्राईस ठेवेल IPOची, मग इन्व्हेस्टरकडे एकच ऑप्शन आहे की 300 रुपये प्राईस आहे, जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही करा, जर तुम्हाला प्राईस जास्त वाटत असेल नका करू, किंवा इंटरेस्ट नसेल त्या कंपनीमध्ये तर नका करू. सिंगल प्राईस 300 रुपये. जी कंपनी अशी फिक्स प्राईस दाखवते त्याला फिक्स प्राईस IPO इश्यू म्हणतात. पण जास्तीत जास्त कंपन्या फिक्स प्राईस इश्यू आणत नाही, म्हणजे एक सिंगल प्राईस घेऊन येत नाहीत, त्या घेऊन येतात बुक बिल्डिंग इश्यू. बुक बिल्डिंग इश्यूमध्ये एक प्राईस दाखवली जात नाही, यामध्ये एक रेंज दिली जाते. जसं डीमार्टचा IPOमध्ये आपण बघू शकता तुम्ही डिटेलमध्ये की इथे प्राईस रेंज जी होती ती होती 295 रुपये ते 299 रुपये पर शेअर, म्हणजे प्रति शेअर. म्हणजे काय की जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना हा IPO घ्यायचा आहे त्यांना बिडिंग करावी लागेल. म्हणजे कुणी 295 रुपयाला सुद्धा बिडिंग करू शकेल, 296ला सुद्धा तुम्ही बिडिंग करू शकता, 297, 298, 299 जी काही प्राईस तुम्हाला या रेंजमध्ये दिसेल त्यावर तुम्ही बिडिंग करू शकता. बिडिंग करणं म्हणजे अप्लाय करणं, मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, ते मिळेल की नाही त्याबद्दल मी थोडं पुढे सांगतो तुम्हाला. हे तर झालं एक प्राईसचं की एक कंपनी प्राईस रेंज देते, आणि ज्या प्राईसवर कंपनीला सगळ्यात जास्त बीड येते ती प्राईस जनरली फायनल होते. आता 295 ते 299 ही प्राईस रेंज कंपनीने दिली आहे, आणि जर सगळ्यात जास्त बिडिंग 295च्या प्राईसला आली तर 295 प्राईस फायनल प्राईस आहे. पण जर सगळ्यात जास्त बिडिंग ही 299च्या प्राईसला आली तर कंपनी काय करेल, आपले शेअर्स 299च्या प्राईसला विकेल, आणि मग तिथे जर कोणी 295च्या प्राईसला बिडिंग लावली असेल तर त्याला शेअर मिळणार नाही. तर IPOमध्ये अप्लाय करताना या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तर आता पुढचा जो प्रश्न येतो तो आपल्यासमोर हाच येतो की मग जर आपल्याला IPOमध्ये अप्लाय करायचं आहे, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, तुम्हाला वाटतं आहे की कंपनी चांगली आहे, तर कुठली प्राईस सिलेक्ट करावी.
जसं आपण बघितलं की जास्तीत जास्त जे IPO आहेत ते बुक बिल्डिंग प्राईसने येतात, म्हणजे प्राईस रेंज देतात तुम्हाला. मग अप्लाय करायचं आहे की कुठल्या प्राईसला तुम्हाला IPOसाठी बिडिंग करायची आहे. तर इथे बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की नक्की कुठल्या प्राईसला बिडिंग करावी. जी हायेस्ट प्राईस आहे त्याला बिडिंग करावी का, किंवा मग दुसऱ्या प्राईसला बिडिंग करावी. तर जेव्हा तुम्ही IPOला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन येतो की तुम्ही स्वतः प्राईस टाका आणि त्या प्राईसला बीड करा, किंवा मग कट ऑफ प्राईसचा ऑप्शन सिलेक्ट करा. कट ऑफ प्राईस म्हणजे काय की ज्या कुठल्या प्राईसला सगळ्यात जास्त बिडिंग येईल त्या प्राईसला तुमची बिडिंग गृहीत धरल्या जाईल. म्हणजे तुम्हाला हे टेन्शन घ्यायचं गरजच नाही की मग मी जर समजा कमी प्राईस टाकली आणि जर सगळ्यात जास्त बिडिंग जी आहे ती दुसऱ्या प्राईसला आली तर मला IPO मिळणार नाही. तर त्याचं टेन्शन मग तुम्हाला राहणारच नाही, कारण ज्या कुठल्या प्राईसला, मग ते कमी असो म्हणजे त्या रेंजमध्ये सगळ्यात कमी प्राईस असो किंवा जास्त असो, जी प्राईस राहील त्या प्राईसला तुम्हाला शेअर्स मिळून जातील. ठीक आहे, म्हणजे त्या प्राईसला तुमची जी बीड आहे ती गृहीत धरल्या जाईल. तर त्यामुळे जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे त्या IPOमध्ये तर तुम्ही कट ऑफ प्राईसचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता याच्यासोबतच कंपनी बाकी डिटेल्ससुद्धा देते की टोटल इश्यू साईज म्हणजे काय, कंपनी किती शेअर विकणार आहे टोटल. तर कंपनी इथे 6,25,41,806 शेअर्स विकणार आहे. म्हणजे डीमार्टने जेव्हा त्यांचा IPO आला तेव्हा जवळपास 6.25 करोड त्यांचे शेअर्स विकले. ठीक आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता बुक बिल्डिंग इश्यू आहे, म्हणजे कारण की त्यांनी प्राईस रेंज दिली आहे म्हणून तो बुक बिल्डिंग इश्यू झाला. जर एक सिंगल प्राईस दिली असती तर तो एक फिक्स प्राईस इश्यू झाला असता. आणि खाली दिलं आहे की ह्या शेअरची जी लिस्टिंग आहे ती NSE BSE दोन्हीकडे होईल. आणि सोबतच इथे तुम्ही आणखी बघू शकता लॉट साईज. तर लॉट साईज किती आहे, 50 शेअर्स. याचा अर्थ काय आहे, तर बघा की नॉर्मल जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये कुठलाही शेअर खरेदी विक्री करतो तर तुम्ही 1 शेअर 2 शेअर 5 शेअर तुम्हाला वाटेल तेवढे शेअर विकत घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जेवढे काही शेअर असतील तेवढे विकू शकता, छोट्या क्वांटिटीमध्ये म्हणा किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये. पण IPOमध्ये तसं होत नाही. IPOमध्ये तुम्ही 1-2 शेअर खरेदी करू शकत नाही. IPOमध्ये जी कंपनी IPO आणत आहे ती एक इश्यू साईज सांगते तुम्हाला. तर या केसमध्ये काय की 50 ही इश्यू साईज होती. म्हणजे तुम्हाला जर शेअर्स घ्यायचे आहे तर तुम्हाला कमीत कमी 50 शेअर्स घेता येईल, आणि त्या साईजला म्हणतात लॉट. म्हणजे एका लॉटमध्ये 50 शेअर्स आहेत, तर तुम्हाला इथे शेअर्स लॉटमध्ये घ्यावे लागतात. मग एक लॉट म्हणजे सगळ्यात कमी लॉट तुम्हाला घ्यायचं असेल तर या केसमध्ये काय राहील, एक लॉट. एक लॉटमध्ये किती शेअर यांनी सांगितलेत, एका लॉटमध्ये यांनी किती शेअर सांगितलेत, 50 शेअर्स. 2 लॉट घेतले तर 100 शेअर्स तुम्हाला मिळतील. 3 लॉट 150, 4 लॉट 200. सोपं आहे. तर IPOमध्ये जेव्हाही तुम्ही कुठल्याही कंपनीचा IPO असो जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा ते शेअर्स लॉटमध्येच तुम्हाला अप्लाय करावे लागतात. आता अजून इथे तुम्हाला बाकी डेट्ससुद्धा बघायला मिळतील की IPOची ओपनिंग डेट काय आहे, 8 मार्च. क्लोजिंग डेट आहे 10 मार्च. बेसिस ऑफ अलॉटमेंट म्हणजे अलॉटमेंट जी आहे ते फायनल होईल 16 मार्चला. म्हणजे 16 मार्चला हे कळेल की कोणाकोणाला शेअर्स मिळणार आहेत. कारण काय की जर कंपनी 6.25 करोड शेअर्स विकते आहे तर बऱ्याचदा जे विकत घेणारे आहेत ते याच्यापेक्षा जास्त शेअरसाठी पण बिडिंग लावतात. जसं डीमार्टच्या केसमध्ये शेअर तर 6.25 करोड सेल होणार होते, पण खूप जास्त प्रमाणात शेअरसाठी डिमांड आली. म्हणजे ही 6 करोडच्या खूप पटीमध्ये होती. आता त्यामुळे काय आहे की प्रत्येकाला ज्याने अप्लाय केलं त्याला शेअर मिळेलच याची गॅरंटी नाही. तर 16 मार्चला हे ठरलं की कोणाकोणाला शेअर्स मिळतील. आणि मग बघा IPOला जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुमचे जे पैसे ते डायरेक्ट कट नाही होत, तुमचे पैसे अकाउंटमध्ये ब्लॉक होतात. म्हणजे काय की तुम्ही एका लॉटला अप्लाय केलं कुठल्याही IPOच्या तर जी काही प्राईस राहील त्याची टोटल जवळपास नेहमी जो एक लॉट असतो तुम्ही ऑब्झर्व करा 15,000 रुपयाच्या आसपास असतो नेहमी. तर 15,000च्या आसपास जो काही लॉटची साईज आहे तुमची त्यानुसार जी काही अमाऊंट येते तर 15,000च्या आसपास जी अमाऊंट आहे ती ब्लॉक होऊन जाईल. जर तुम्हाला IPO मिळाला तर त्यानंतर ती अमाऊंट तुमच्या बँकेतून खात्यातून डिडक्ट होईल आणि त्या बदल्यात तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स ॲड होतील. आणि जर मग तुम्हाला जसं अलॉटमेंटच्या दिवशी कळलं की तुम्हाला शेअर्स अलॉट झाले नाही आहेत तर मग तुम्हाला काय होईल, ती जी ब्लॉक झालेली अमाऊंट आहे ती अनब्लॉक होऊन जाईल. मग ते पैसे तुम्ही वापरू शकता. ब्लॉक म्हणजे काय की तुमच्याच खात्यामध्ये राहतील पण तुम्ही ते वापरू नाही शकणार. हे मागच्या 3-4 वर्षांमध्ये सगळी प्रोसेस अजबा प्रोसेस याला म्हणतात. सगळं ऑनलाईन आणि सोपं झालं आहे. याच्या आधी खूप डिफिकल्ट होतं, तुम्हाला चेक लावायला लागायचा आणि माहिती नाही खूप लॉंग एक प्रोसेस राहायची. तर ती प्रोसेस आता खूप प्रमाणात सोपी झाली आहे. आणि मग 21 मार्च कंपनीची लिस्टिंग डेट होती. आता लिस्टिंग डेट म्हणजे काय की या दिवशी कंपनीचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले, म्हणजे NSE आणि BSEवर. तर बघा IPOमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की कंपनी डायरेक्ट इन्व्हेस्टरला शेअर विकते. तर IPOमध्ये ज्यांना अलॉटमेंट मिळाली त्यांना ते शेअर्स डायरेक्ट कंपनीकडून मिळाले. आता जे 6.25 करोड शेअर कंपनीने विकले ते खूप सारे इन्व्हेस्टरमध्ये आले आणि जसा हा शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतो तसे हे 6.25 करोड जे ज्यांच्याकडे आहेत ते लोक मग एकमेकांना शेअर विक्री सुरू करतात. तर जेव्हा स्टॉक एक्सचेंजवर शेअर्समध्ये देवाणघेवाण होते त्यामध्ये कंपनीचा काहीही रोल नसतो, मग लोकांमध्ये शेअरची देवाणघेवाण होत आहे.
ठीक आहे. ज्यांनी 6.25 करोड जे शेअर्स घेतले आहेत, मग ते स्टॉक एक्सचेंजवर तुम्ही आजही बघाल तर त्यातले काहीतरी लोक शेअर घेत आहेत, विकत आहेत. मग तो शेअर एकाकडे जाईल, मग एकाकडून दुसऱ्याकडे, मग दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, आणि अशा प्रकारे फिरत राहतात. तर अशा प्रकारे ही IPOची पूर्ण प्रोसेस जी आहे ती पार पडते. तर यामध्ये ही एक प्रोसेस आहे जिथून एक कंपनी स्टॉक मार्केटमधून पैसा उचलते, म्हणजे इन्व्हेस्टर्सकडून पैसा उचलते, आणि मग शेअर लिस्ट झाल्यानंतर, एक्सचेंजवर लिस्ट झाल्यानंतर ते इन्व्हेस्टर्सच्या मध्येच फिरत राहतात. आता प्रश्न हा सुद्धा येतो की हे जे शेअर्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की याची अलॉटमेंट कशी होते शेअर्सची. तर शेअर्सची अलॉटमेंट बघा अशी होते की समजा 6.25 करोड शेअर्स आहेत आणि बिडिंगसुद्धा बरोबर 6.25 करोड शेअरसाठी आली, तर ज्यांनी जेवढे लॉट अप्लाय केलेत त्यांना सगळ्यांना शेअर तेवढे मिळून जातील. पण असं कधी होत नाही. बऱ्याचदा काय होतं की शेअरसाठी खूप जास्त प्रमाणात बिडिंग येते. 6.25 करोड शेअर विक्रीला आहेत, तर 30 करोड, 40 करोड, 50 करोड अशा प्रकारे बिडिंग येते. जसं की डीमार्टबद्दल आपण बोलायचं झालं तर 6.25 करोड शेअर यांनी विक्रीला काढले होते, पण यांचे शेअर घेण्यासाठी किती बिडिंग आली असेल? 6.25 करोड नाही, 10 करोडही नाही, 20 नाही, 50 नाही, 100 नाही, तर जवळपास 600 करोड शेअर्सची बिडिंग आली होती. 600 करोड, 100 पट हा IPO सबस्क्राईब झाला होता. एवढी म्हणजे जबरदस्त डिमांड या IPOला होती. आता जर बरोबर बिडिंग 6.25 करोडसाठी आली असते आणि तेवढे शेअर्स होते, तर सगळ्यांना जेवढे पाहिजे शेअर्स तेवढे मिळाले असते. पण अशा केसमध्ये काय, तर अशा केसमध्ये सगळ्यात पहिले हे बघितलं जातं की काय प्रत्येकाला एक लॉट मिळू शकेल का. म्हणजे तुम्ही 5 लॉटला अप्लाय करा किंवा 10ला अप्लाय करा, प्रत्येकाला एक लॉट मिळू शकेल का. पण आता तुम्ही बघाल की 100 पट सबस्क्रिप्शन झालं, म्हणजे 6.25 करोड शेअरसाठी जवळपास 650 करोड शेअर्सची डिमांड आली आहे. तर अशा टायमाला मग बिडिंग करायची तरी कशी. मग अशा टायमाला हेही पॉसिबल होत नाही की तुम्ही एक लॉट सगळ्यांना देऊ शकाल, कारण तेवढी शेअर्स नाही आहेत, कारण बिडिंग एकदम जास्त प्रमाणात आली आहे. मग अशा वेळेस लॉटरी सिस्टमने शेअर्सची बिडिंग होते. मग लक फॅक्टरचा गेम तुम्ही समजा की कोणाला मिळेल नाही मिळेल काहीच गॅरंटी नाही. तर म्हणजे तुम्हाला सांगतो की हा डीमार्टचा IPO आल्यानंतर हा 295 ते 299 ही यांची प्राईस रेंज होती IPOची. आणि ज्या दिवशी हा स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झाला शेअर 21 मार्चला, त्या दिवशी या कंपनीची शेअर प्राईस 654 रुपयावर चालली गेली. म्हणजे काय की ज्यांनी 15,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते IPOमध्ये, म्हणजे एक लॉट ज्यांना मिळाला 15,000चा, त्यांचे 15,000चे लगेच जवळपास 32-33 हजार रुपये झाले होते. आणि जर त्यांनी होल्ड केले असते तर अजून वाढले असते, कारण ह्या कंपनीचा बिझनेस खूप वाढतच गेला नंतर. तर अशा प्रकारे IPOची प्रोसेस आणि अलॉटमेंट असते. तर आणि जास्तीत जास्त IPO भारतामध्ये जे आहेत ते खूप जास्त सबस्क्राईब होतात. त्यामुळे जी काही अलॉटमेंट होते IPOची ती लक फॅक्टरवरच होते, लॉटरी बेसिसवर होते. त्यामुळे बरेचसे लोक असं करतात की जे घरातले मेंबर्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नावावर एक नावावर डीमॅट अकाउंट ओपन करतात आणि त्यांच्या नावाने एक लॉट सबस्क्राईब करतात, जेणेकरून त्यांचे चान्सेस वाढतील. जर तुम्ही एकाच अकाउंटवरून खूप सारे लॉटसाठी अप्लाय केलं तर एका पॅन कार्डवरून खूप सारे लॉट आलेत हे कळतं. आणि मग त्यामुळेच लोक जनरली प्रयत्न करतात की फॅमिली मेंबरच्या नावावर IPOसाठी अप्लाय करायचं, जेणेकरून चान्सेस वाढतील. तर ही झाली अलॉटमेंटची प्रोसेस. आता पुढचा प्रश्न हा येतो की IPOमध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही करावं. तर IPOमध्ये इन्व्हेस्ट करणारे जनरली 2 लोक असतात. एक ते जे लिस्टिंग गेनसाठी प्रयत्न करतात, म्हणजे IPOसाठी बिडिंग करतात आणि जसा शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल तशी एक्झिट मारतात, विकून लगेच. ते अपेक्षा करतात की प्राईस लिस्टिंगच्या दिवशी खूप जास्त राहील आणि मग विकून बाहेर निघतात. दुसरे ते जे IPOमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि लाँग टर्मसाठी होल्ड करतात. तर जो पहिला फॅक्टर आहे त्याबद्दल जर बोलायचं झालं, जर तुम्ही लिस्टिंग गेनसाठी म्हणजे शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करतात त्या IPOमध्ये, तर तुम्ही बघा की पहिल्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसासाठी जनरली IPO ओपन असतो, 3 ते 7 दिवसांसाठी, पण जास्तीत जास्त कंपन्या 3 दिवसांसाठी त्या खुला ठेवतात. आणि या 3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल की किती शेअर्सची बिडिंग आली आहे. म्हणजे इथे 6.25 करोड शेअर होते, तर 6.25 करोड शेअरसाठी किती बिडिंग आली आहे, 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट. तर डेटा असं सांगतो की जर कुठलाही IPO पहिल्या 2 दिवसांमध्ये 5 पेक्षा जास्त पट जर त्या IPOला डिमांड आली आहे, सबस्क्रिप्शन आलं आहे, म्हणजे 5 करोड शेअर असतील तर 25 करोडची जी बिडिंग आहे ती पहिल्या जर 2 दिवसात आली आहे, तर चान्सेस खूप जास्त आहे की म्हणजे जवळपास 95% चान्सेस आहेत की तुम्हाला लिस्टिंग गेन चांगला मिळेल, म्हणजे तो शेअर चांगल्या प्राईसला लिस्ट होईल. आणि बघा IPOमध्ये जी अलॉटमेंट होते ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर नाही केल्या जात, म्हणजे जो पहिले आला त्याला शेअर नाही दिल्या जात. अल्टिमेटली जर जास्त बिडिंग आली आहे तर लॉटरी सिस्टमवरच अलॉटमेंट होते. त्यामुळे मग पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच अप्लाय करणं माझ्या मते बरोबर राहणार नाही. त्यामुळे तुम्ही वेट करा 3ऱ्या दिवसाचा. जर तुम्ही लिस्टिंग गेनसाठी इन्व्हेस्ट करत असाल तर पहिल्या 2 दिवसात तुम्ही बघा की कशा प्रकारे सबस्क्रिप्शन येतं. जर ते 5 पेक्षा जास्त पट असेल तर तुम्ही 3ऱ्या दिवशी बघू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितले की डेटा असा सांगतो की 95% चान्सेस आहेत की तुमचा लिस्टिंग गेन हा बेटर राहील.
पण IPOमध्ये आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे की लवकर चांगल्या कंपनीचे जे IPO आहेत ते लवकर मिळत नाहीत. ठीक आहे, आता तो एक प्रॉब्लेम आहे, पण बऱ्याचदा तुम्ही जर अप्लाय करत राहाल तर चान्सेस असतात की कधी ना कधी कुठला ना कुठला चांगला मिळेल. पण जर कुठल्या IPOला पहिल्या 2 दिवसात चांगलं सबस्क्रिप्शन आलं नाही किंवा 5 कमी पट आलं तर तिथे तुम्ही सावध राहायला पाहिजे. आता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते IPOमध्ये तुम्ही त्या कंपनीला IPOमध्ये तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट नाही केलं पाहिजे. मे बी तुम्ही वेट करू शकता की लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला जर बेटर प्राईस मिळेल तर त्या प्राईसला तुम्ही डिसाईड करू शकता. कारण काय की IPOची जी प्राईस आहे ती कंपनी आणि इन्व्हेस्टमेंट बँक्स दोघं मिळून डिसाईड करतात. आणि ते नेहमी आता काय की कंपनी, कुठली कंपनी असो, तुमची असो माझी असो, प्रत्येकजण नेहमी हाच विचार करतो की जास्तीत जास्त प्राईसवर कसे शेअर विकल्या जातील. आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट बँकसुद्धा हुशार असतात, त्यासुद्धा प्रयत्न करतात की जास्तीत जास्त प्राईसवर कसा शेअर लिस्ट होऊ शकेल, जास्तीत जास्त प्राईसवर कशी कंपनी आपल्याला लिस्ट करता येईल स्टॉक एक्सचेंजवर. त्यामुळे तिथे डिस्काउंट मिळणं खूप रेअर असतं. काही HDFC ग्रुप आहे किंवा टाटा ग्रुप आहे जे थोडंफार डिस्काउंट देतात लोकांना, थोड्या कमी प्राईसवर लिस्ट करवतात, पण बाकी ठिकाणी असं मिळत नाही लवकर. त्यामुळे IPOमध्ये लाँग टर्मसाठी प्रॉफिट काढणं थोडी बेटर आयडिया नाही राहणार. त्यामुळे तुम्ही असं करू शकता की कंपनीला, जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहात, 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतात, तर त्या कंपनीला तुम्ही लिस्ट होऊ द्या आणि मग थोडं वेटही करा की कशाप्रकारे मार्केटमध्ये ती शेअर प्राईस चेंज होते आणि मग त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. कारण जे इन्व्हेस्टमेंट बँकर्स आहेत मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते तुम्हाला चान्स देणार नाही, ते तुम्हाला डिस्काउंट देणार नाही. त्यामुळे ही गोष्टही तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर ओव्हरऑल हे सगळं मला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना समजून सांगायचं होतं की हे सगळे डाऊट असतात आपल्या मनामध्ये की IPO काय आहे, अलॉटमेंट कशी होते, इन्व्हेस्ट करावं नाही करावं, का कुठल्या गोष्टींवरून ठरावं, कुठल्या गोष्टींवरून हे ठरवावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग या एकाच व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तर जर झाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. तुम्ही कमेंट वाचून बऱ्याचदा मलाही थोडं प्रोत्साहन मिळतं. आणि बाकीच्यांसोबत, मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, फॅमिली ग्रुप असेल किंवा बाकी लोकांसोबत, जेणेकरून त्यांनासुद्धा हे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत स्टॉक मार्केटचे हे समजले पाहिजे. कारण इन्व्हेस्ट करणं न करणं हा दुसरा प्रश्न आहे, पण या इन्व्हेस्टमेंटचे जे ऑप्शन्स आहेत त्याची माहिती प्रत्येक माणसाला असायला हवी आणि ती माहिती तुम्हीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षर बनवा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि स्टॉक मार्केटबद्दल डिटेलमध्ये शिकण्यासाठी तुम्ही आमचं कन्वे लर्निंग ॲप इन्स्टॉल करू शकता, जिथे तुम्हाला कंटिन्युअस खूप सारे ट्युटोरियल्स आणि लर्निंग मटेरियल मिळत राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.